नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इथं 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? जर 3a अधिक 7b भागिले 3a वजा 7b असेल तर बरोबर 4/3. तर काय करायचं आपल्याला? 3a वर्ग वजा 7b वर्ग भागिले 3a वर्ग अधिक 7b वर्ग या गुणोत्तराची किंमत काढायची आपल्याला. त्यांनी काय दिलं प्रश्नामध्ये? 3a अधिक 7b भागिले 3a वजा 7b बरोबर 4/3 यावरून आपल्याला या गुणोत्तराची किंमत काढायची आहे. तर सर्वप्रथम काय करूया? हे गणित लिहून घेऊया. हे गणित लिहून घेतलं आहे. लिहून नाही घेतलं ॲक्च्युली, ते तसंच ठेवलं आहे. इथेच लिहिलं आहे. डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे मी. योगवियोग क्रिया केली आपण. त्यानंतर योगवियोग क्रियानंतर काय केलं? म्हणजेच योगवियोग क्रिया कशी केली? 3a अधिक 7b याच्यामध्ये 3a वजा 7b एकदा मिळवले आणि एकदा 3a अधिक 7b मधून एकदा वजा केले. ओके, बरोबर सेम तसंच केलं. 4मध्ये 3 एकदा मिळवले, एकदा 4मध्ये 3 वजा केले. त्याला म्हणतात योगवियोग क्रिया. म्हणजेच काय, छेदस्थानची संख्या अंशस्थानामध्ये एकदा मिळवायची, एकदा वजा करायची, एवढंच असतं. त्याच्यानंतर 3a अधिक 7b अधिक 3a अधिक गुणिले वजा 7b अधिक 3a वजा 7b. तसंच 3a अधिक 7b तर वजा गुणिले अधिक वजा 3a वजा 3a वजा गुणिले वजा अधिक म्हणजे अधिक 7b. ओके, त्याच्यानंतर 4 अधिक 3 7, 4 वजा 3 1. त्याच्यानंतर आता 7b अधिक 7b वजा 7b हे होतं कॅन्सल. 3a अधिक 3a 6a भागिले 3a कॅन्सल होतं. 7b अधिक 7b 14b बरोबर 7/1. त्याच्यानंतर आपण 14ला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेऊया, कारण आपल्याला a आणि b ची किंमत काढायची आहे. तर 14 इकडे भागिले, इकडे नंतर होणार गुणिले. 14 गुणिले 7 आलं. a इकडे गुणिले 6 गुणिले a बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार भागिले, म्हणजे 6 गुणिले 1 होणार, म्हणजे 6 येतं. 14 गुणिले 7 49. 49 नाही हो, 14 7 98 होतात. हे पण स्टेप पुढची लिहिले. 14 7 किती होतात? 98 भागिले 6. आता आपण इकडे 2ने गुणिले केलं आहे. हे बघा, 2 चौक 8, 2 9 18. त्याच्यानंतर 2 6, तेव्हा 49 भागिले 3 आलं. ओके, फक्त स्टेप डायरेक्ट पुढची लिहिली मी. थोडं मला पण कन्फ्यूज झालं. त्याच्यानंतर काय केलं? आता a भागिले b बरोबर 49 भागिले 3 आलं आहे. आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला आहे आपण, म्हणजे a वर्ग भागिले b वर्ग बरोबर 49चा वर्ग भागिले 3चा वर्ग. 49चा वर्ग किती येतो? 2401. म्हणजेच कसं 49 गुणिले 49 केलं, हे बघा 2401 येतं भागिले 3चा वर्ग 9. आता दोन्ही बाजूला आपण 307ने गुणलं आहे. हे बघा 3 आणि 7 असल्यामुळे आपण 307ने गुणलं. आता तुम्हाला समजेल पुढे की 307नेच का गुणलं. ते दोन्ही बाजूला 307ने गुणलं. आता समजा इकडे 2 आणि 1 असतं, 2 आणि समजा 3 असतं, तर 203ने गुणता आलं असतं. असंच आपल्याला करायचं आहे. दोन्ही बाजूला 307ने गुणलं, मग काय झालं? a वर्ग भागिले b वर्ग गुणिले 307 बरोबर 307 गुणिले 2401 भागिले 9. ओके, आता काय केलं? इकडे भाग जात असेल तर घालून घेतलं आहे. 7ने 2401ला भाग घालवला आहे. 7 त्रिक 21, 3 24मधून 21 गेले, 3 राहिले, खाली लिहिले. त्याच्यानंतर पुढचा 0 घेतला. 7 चौक 28, 30पेक्षा कमी किती? 28 आहे 7च्या पाड्यामध्ये. मग 30मधून 28 गेले, 2 राहिले. ओके, त्याच्यानंतर पुढचा संख्या घेतली 21 झाले. 7 त्रिक 21, त्याच्यामुळे 343 आला. म्हणजे 343 गुणिले 7 किती होतं? 2401. त्याच्यानंतर 3 1 3, 3 त्रिक 9. ओके, शिल्लक काय राहिलं? 343 भागिले 3. आणि इकडे काय? 3 गुणिले a वर्ग 3a वर्ग भागिले 7 गुणिले b वर्ग 7b वर्ग. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं बघा? योग वियोग क्रिया केली. आता तुम्हाला समजलं की 307 मी का घेतलं ते. कारण हे बघा, योग वियोग क्रिया केल्यानंतर काय आलं? 3a वर्ग म्हणजे छेदस्थानच्या संख्येने एकदा अंशस्थानच्या संख्येमध्ये एकदा बेरीज केली आणि एकदा वजा केली. 3a वर्ग अधिक 7b वर्ग, 3a वर्ग वजा 7b वर्ग. ओके, हे बघा ह्याच्यासाठी सगळं केलं आहे. आणि बरोबर 343 अधिक 3, 343 वजा 3. ओके, त्याच्यानंतर 3a वर्ग अधिक 7b वर्ग. हे आपल्याला आता काय याच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन काय करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये 343 अधिक 3, 346. 343मधून 3 गेले, 340. ओके, बरोबर 2ने आता भाग घालवला आहे.
बे के बे, हे बघा बे के बे एक शिल्लक राहिला, बे साती 14, बे त्रिक 6. तसंच बे के बे, बे साती 14, बे 0 0. ओके, म्हणजे 173 भागिले 170 आलं 2ने भाग घालवल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याला इकडे प्रश्नामध्ये काय दिलं आहे त्यांनी, 3a वर्ग वजा 7b वर्ग वरती आहे, 3a वर्ग अधिक 7b वर्ग खालती आहे. मग आपण खालच्याला वर टाकायचं आणि वरच्याला खाली टाकायचं आहे. इथे पण तसंच सेम करा, 170ला वरती 173ला खाली ठेवायचं आहे. ओके, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 झालेला आहे. तर पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.